माझी काळजी. आय टेक केअर. ओके. ए माऊ, तू बीपीची गोळी घेतली? ओके. बरं, फ्लाईट कितीची आहे तुझी? ओ दे इज हाफ आवर गुड. ओके ओके. आणि एक ना, पॅरिसला कधी उतरणार आहेस? पॅरिसला उतरल्यावर पॅरीला फोन करायला विसरू नका. ओके. हो या. अरे हां, ऐक ना, आय एम व्हेरी मच बिझी यू नो. दुपारी पार्लर आहे, मग जिम आहे, त्यानंतर नाईट आउट विथ यंग लेडीज. सो आय एम क्वाईट बिझी टुडे. आणि त्यात एक मिनिट, जस्ट होल्ड ऑन बेबी, जस्ट होल्ड ऑन. ओ या बेबी, ते रायटर डिरेक्टर आलेत. अरे रायटर डिरेक्टर नाही का, आपल्याला फिल्म करायची आहे ना बाबू, तू विसरलास? असं काय करतोस? तू म्हणाला होतास ना तू मला इंडस्ट्रीमध्ये ॲज अ हिरोईन म्हणून इंट्रोड्यूस करणार आहेस. कम ऑन माऊ, 3 करोड बाजूला ठेवलेत ना? एक मिनिट, 3 करोड पुरतील ना आपल्याला? हो. येस. हा ते आलेत ना इथे. या रायटर डिरेक्टर. अरे आमच्या स्क्रिप्टवर चर्चा आहे आता. नाही ना, ते फायनलच होत नाहीये. यु नो वॉट, हे रायटर ना मनासारखं लिहितच नाहीत. नाही, मी करून घेईन सगळं, मी करून गेली. हां मी सांगते ना, त्यात काय मोठं, मी सांगेल तसं ते लिहिते. ते लेखकच आहेत नाही काहीतरी. माझा नमस्कार सांगा. हां एक मिनिट, सांगते. त्यांनी तुला नमस्कार सांगितलाय रायटर डिरेक्टरनी. अरे लेखक ते नाही का, ते एक मिनिट, तुमचं नाव काय? निमिष कुलकर्णी. निमिष कुलकर्णी, दॅट एकांकिका स्पेशलिस्ट रायटर. ओके राजा, मी ठेवू फोन? आय एम क्वाईट बिझी. बरं तू फोन कर मला. ओके बाय. माऊ, ते 4 करोडचं लक्षात ठेव. काय म्हणालास? ओ दॅट सो स्वीट ऑफ यू, थँक्यू सो मच. 10 करोड द्यायला तयार आहे. 10 करोड. बापरे, एवढे? तुझ्यासाठी 10 करोड सुद्धा देईन मी. 10 करोड मिळाले तर फंटॅस्टिक फिल्म बनवूया आपण. म्हणजे ओके, आपण सुरू करूया. हो सुरू करूया आपण. सर तुम्हाला ज्यूस हवाय? नाही, आपण लगेच सुरू करूया ना. ओके, मग मी घेऊ? घ्या ना, तुम्ही घ्या. प्लीज बोला. आपली लास्ट मीटिंग झाली बघा मॅडम. सो तेव्हा तुम्ही जे चेंजेस सांगितले होते ना मला, तर त्याचा मी एक जरा अंदाज घेतला. म्हटलं त्या अंदाजाने आपली गोष्ट कशी. ओ माय गॉड. जस्ट होल्ड ऑन, मला एक फोन करायचा आहे. डॉलीला फोन करायचा आहे मला. कोण? डॉली कोण? डॉली माझी पार्लरवाली. पार्लर. हा येस. या. हॅलो डॉली. लिसन, मी 2 वाजता पार्लरमध्ये येते. प्लीज मला दुसऱ्या कोणाची अपॉइंटमेंट नको आहेत. सी पार्लर एम्प्टी पाहिजे मला नाही आवडत वॅक्सिंग करताना कोणी बघतंय माझ्याकडे. प्लीज. ओके या. चल बाय बेबी. या 2 o'clock. या बाय. या बाय. सो मॅडम, आपलं जे मागच्या वेळी मीटिंग मध्ये बोलणं झालं. मी बोलतोय. आपलं मीटिंग मध्ये जे बोलणं झालं होतं की स्क्रिप्ट मध्ये चेंजेस हवेत, मी नवीन ड्राफ्ट लिहून आणलाय मॅडम. ओके प्लीज बदला ते. आधी ऐका ना मॅडम, आधी ऐकूया. सॉरी ते सारखं बदला बोलायची सवय लागली ना त्याच्यामुळे. ऍक्च्युली बदला बोलायची सवय लागली की बदला घ्यायची मला कळत नाही. आय एम सॉरी. ओके प्लीज लवकर ऐकवा. ओके ऐकवा. सो गोष्ट जी आहे आपली ती कुठे सुरू होते माहितीये का एक्झॅक्टली? मला काय म्हणायचंय, आधी ना तुम्ही माझी एंट्री कशी होईल ऍज अ हिरोईन, माझी एंट्री कशी होईल फिल्म मध्ये ते सांगा आधी. नाही, आधी गोष्ट ठरवूया ना, मग एंट्री. ते नंतर ठरेल. आधी तुम्ही माझी एंट्री सांगा कशी आहे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सी माझी एंट्री अशी ग्रँजर ऑसम झाली पाहिजे. ऑसमच आहे मॅडम, डॅशिंग एंट्री लिहिली मी. म्हणजे बघा, एंट्री पासून आपण सुरुवात करूया. एक टेकडी असते मॅडम. इमॅजिन एक टेकडी आहे आणि धुळीचा असा एक. काय झालं? धूळ नाही, मला डस्ट सहन नाही होत. अच्छा. मला आणि माझं कॉम्प्लेक्शन पण खराब होईल ना. एकच सीन आहे मॅम, जस्ट एक एंट्री. नाही मला खरं धूळ म्हटल्यावर पण मला एलर्जी झाली. ओके ठीक आहे. आपण फॉग, धुकं, त्याचा प्रॉब्लेम नाही. ओके हरकत नाही. सो तुम्ही धुक्यातून येता. ओके. आणि पुढे येऊन जसा कॅमेरा जवळ येतो तुम्ही एक डायलॉग म्हणता. तो डायलॉग असा आहे की असत्याची धूळ झटकून सत्याचा सूर्य उगवेल. असत्याची धूळ झटकून सत्याचा सूर्य उगवेल. तू कितीही संपवण्याचा प्रयत्न कर, मी गोरगरिबांना जगवेन. मी आहे तुझा कर्दनकाळ. अंजली देवी, अंजली देवी, अंजली देवी. ते नाव काय म्हणालात तुम्ही? मी निमिष कुलकर्णी. नाही
जे कॅरेक्टर मला प्ले करायचंय ते नाव काय मला? अंजली देवी. ओ ओ ओ माय गॉड, ते नाव बदलायला लागेल आपल्याला. हो, काय झालं? ऍक्च्युली अंजली चालणार नाही. काय आमच्या गुरुजींनी सांगितलंय की माझं सिनेमातलं नाव ट वरनं असायला हवं. ट. पण टंजली देवी चांगलं नाही वाटणार. सी, तुम्ही लेखक आहात ना, तुम्ही ठरवा ना काय ते. कसं गुरुजींनी सांगितलंय ट वरनं तर ट वरनं. कोण आहेत एक काम गुरुजी? करूया, माझं नाव टवका असं ठेवूया. टवका अंजली. अहो, कोण आहेत तुमचे गुरुजी? आहे आमचे गुरुजी प्लीज. आमच्या घरात गुरुजींचा शब्द म्हणजे शेवटचा शब्द. काळ्या दगडावरची रेघ. गुरुजी म्हणतील ती पूर्व दिशा. ओ माय गॉड गुरुजी. नाही, पण सो गुरुजींनी सांगितलं ट तर ट. पण टवका काय आहे ना, सिनेमा आपला कौटुंबिक आहे ना, तर टवका थोडं. मग आपण एक काम करूया, विल डू समथिंग डिफरंट यू नो. हां, exactly. लेट मी थिंक. ओके ओके ओके. माझ्या एंट्रीच्या आधी ना, माझ्या नावाच्या आधी ट अंजली करूया. ट अंजली. मी आहे ट अंजली. टक कोणाला कळणार नाही मॅडम हे काय झालं. कमाल कमाल. ट अंजली. पण आपण आवाज देऊया का? हा, मी म्युझिक वाल्यावर सोडतो ही जबाबदारी. Okay, okay. तो टक असा एक आवाज काढेल, तुम्ही अंजली म्हणून एंटर व्हा. Okay. टक अंजली. ओके ट अंजली. पण बाकी एंट्री मस्त आहे ना, म्हणजे तो डायलॉग वगैरे आणि हा, धुका म्हणजे वगैरे. धूळ वगैरे. एक मिनिट मी जरा अशोकला कॉल करते. का? सो दॅट. एक मिनिट. हे बेबी, हाय. ऐक ना बाबू, माझी एंट्री कशी करूया फिल्म मध्ये? ओ वाव वाव, दॅट साऊंड्स नाईस, अमेझिंग. या इट्स डिफरंट, फॅन्टास्टिक. आय लव्ह यू जानू. तो म्हणतोय माझी एंट्री आपण ॲम्स्टरडॅमला शूट करूया. कुठे? ॲम्स्टरडॅम. अख्खा सिनेमा आंबेजोगाईला शूट होणार आहे. अहो, तेवढ्यासाठी एंट्रीसाठी अँम्स्टरडॅम कसं लगायचं? डोंट यू वरी ॲट ऑल. तो सगळा सिनेमाचा खर्च करायला तयार आहे. नाही, पण आपली चिल. मी ना तो काय म्हणाला माहिती का, मी अशी स्पीड बोर्डनी येणार अशी रंग, आणि माझे केस असे मस्तपैकी असे भिजलेले चिंब, आणि मग अशी झटकत अशी लाजत मुरडत मादक अशी ब्युटिफुल पद्धतीने एंट्री घेणार. कम ऑन, हाऊ इट लुक्स नाईस. ऍक्च्युली गावातली बाई आहे, म्हणजे आता तुम्ही समुद्रातून स्पीड बोटनी येणार, केस झटकत, आणि बचत गटाच्या मीटिंगला जाणार. कसं वाटेल ना ते, म्हणजे ते असं सूट नाही होणार तुम्हाला, म्हणून बाकी काही ओ प्रॉब्लेम नाही. गॉड, यू एकांकिका स्पेशलिस्ट रायटर अँड डिरेक्टर, तुम्ही जरा चेंज करत नाही. एक काम करूया, फाईन. मी काय करेन माहिती आहे, मी समुद्रात. ओके, मी समुद्रात असेल. समुद्र हवाच आहे आय लव्ह ओशन. आय लव्ह. सो दॅट इज माय नीड यु नो. Okay. तर मी समुद्रात असेल अशी मस्तपैकी केस वगैरे ओले चिंब अशी भिजलेली असेल मी. हा, हा. आणि अचानक वरतून हेलिकॉप्टर जातं, आणि मग हेलिकॉप्टर मी धरते आणि अशी झूम कर अशी पाण्यातून डायरेक्ट हवेत. वाव. अहो, कसं शक्य आहे? आपण हे स्वप्नात दाखवूया ना सगळं. नाही नाही, दाखवायचं कसा हा प्रश्न नाही. तुम्ही हेलिकॉप्टरला पकडल्यावर ते उडणार कसं? ते शक्यच नाहीये मॅडम. ग्रामीण पार्श्वभूमीचा सिनेमा आहे, हेलिकॉप्टर कसं येईल त्याच्यात? पैशाने. हा? हो, माझ्याकडे खूप पैसा आहे. 6 करोड खर्च करणार आहे मी. 6 करोड. प्रश्न बजेटचा नाही, कंटेंटचा आहे मॅडम. गोष्टीवर पण लक्ष द्या ना तुम्ही. गोष्ट आपली ग्रामीण आहे, त्यात हेलिकॉप्टर येऊच शकत नाही. येऊ शकतो कमाल. कसं येणार आहो? येऊ शकतो ना. कसं? कसं कसं काय? सी, मी घेईन ना तुमच्याकडनं सगळं करून. मी आणेन. हे असं नसतं हो मॅडम. हे प्रॉब्लेमॅटिक होतंय. खूप चर्चा होईल बाहेर लोकांमध्ये. चर्चा काय? तर झालीच पाहिजे. मी पहिल्यांदा ॲज अ हिरोईन म्हणून उतरणार आहे. कमोन, म्हणजे प्रत्येक सीनची चर्चा झाली पाहिजे. यु नो, ऐश्वर्या, दीपिका, कंगना, ही कोण आलिया, हा? म्हणजे ही कोण आलिया, ही कोण आलिया असे विचारतील. अशी चर्चा झालीच पाहिजे प्लीज. मॅडम, थोडा प्रॉब्लेम होतोय. नियमाप्रमाणे ना आधी गोष्ट ठरवायची असते, मग बाकीचं सगळं बाकी सगळं माझं ठरलंय. तुम्ही फक्त गोष्ट सांगा अहो, प्लीज. ती गोष्ट पण महिनाभरापूर्वी सांगितली, तुम्ही सतत बदलताय ती. सो वॉट, मी तुम्हाला पेन अमाऊंट दिलेली आहे. 2000 पेन अमाऊंट दिलीये. 4000 वेळा तुम्ही स्क्रिप्ट बदलायला लावलाय मला. 2000 रुपये देऊन 4000 वेळेस माझा स्टेशनरीचा खर्च जास्त झालाय मॅडम. गॉड, दिस मिडल क्लास मेंटॅलिटी रायटर्स प्लीज. तुम्हाला मिळणार आहेत पैसे प्लीज. तुमचं क्रिएटिव्ह माइंड आहे, डोंट डिस्टर्ब लाईक दिस. कम ऑन प्लीज. आणि बघा, मला या फिल्म मध्ये ना मला सगळं करायचं, म्हणजे ऍक्टिंग, डान्सिंग, फायटिंग, एव्हरीथिंग एव्हरीथिंग. मॅडम, डान्सिंग साठी मी तुम्हाला म्हटलं होतं असंच जमणार नाही, तुम्हाला डान्स क्लास लावावा सर लागेल. एक मिनिट, मी लावलेलं आहे. आपल्या फिल्मचं गाणं लावा, तुम्हाला मी नाचून दाखवते. तुमचं बसलाय डान्स? येस प्लीज, तुम्ही गाणं लावून दाखवा. बेटर. हा.
जेवढी माझ्यात आहे जान मोडणार नाही मी नाही मान मी नाचणार 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 हाय 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 मी बरा नाचतो अरे. हाऊ इट इज डान्स मास्टर तर म्हणाले की विशाखा कमॉन तुझ्यात जो हा ग्रेस आहे ना तो जगात कोणामध्ये नाहीये जगात माहिती हा जो ग्रेस आहे ना हा जगात कोणात नाही जगात. हे तुमचे डान्स मास्टर असं म्हणाले हो. का? आ? असं म्हणाले का ते? खूप कष्ट करते मी डान्स साठी प्लीज. काय? 1.5 लाख रुपये फी देऊन लावलाय मी या किती? क्लास. 1.5 लाख. अहो 1.5 लाख दिल्यावर तो का नाही म्हणणार छान करता म्हणून? ऑफकोर्स मी सुंदर नाचते तर नाचते बॉस. येस आय एम अ डान्सर तर आय एम अ डान्सर प्लीज. बरं एनिवे आपल्या हिरोचं काय ठरलंय? मॅडम ऍक्च्युली माझ्या डोक्यात 2-3 नावं आहेत पण अजून मी प्लीज फायनल चेंज करा ती. का? आणि हिरो म्हणून राजू पावसकरला घ्या. कोण इंडस्ट्रीत नवीन आहे म्हणजे नाव नाही ऐकलं मी. कोण आहे हा? माझा कॉलेजचा मित्र आहे. कॉलेजचा मित्र आहे. माझा सखा सोबती. आणि एक राजूला मी कास्ट केलंय. तुम्ही अशोकला सांगू नका. काही अशोकचं आणि राजूचं थोडंसं वाकडं आहे. त्याला जर कळलं मी त्याला बोलवलं तो हिल गेट अँग्री माहिती. तुम्ही सांगितले असं सांगा. म्हणजे सी डिरेक्टर कॉल आहे ना त्यामुळे मी आय कॅन नॉट इंटरफिअर असं मी अशोकला सांगेन. मग अशोक तुमच्यावर चिडेल तुम्हाला मारेल पण तुम्ही तुमच्या मतावर ठाम राहायचं. डिरेक्टर कॉल असं म्हणायचं बस. मी असं म्हणायचं हा. का मार खायचा मी त्या राजू पावसकर साठी? कोण आहे तो? मला माहित नाही तो काळा आहे की गोरा आहे. कोण आहे राजू पावसकर? आणि एक मिनिट ना त्याचे आणि माझे ना 7-8 रोमॅन्टिक सीन ठेवा. कमाल होतील ते. अहो बचत गटातली बाई आहात हो तुम्ही. 7-8 रोमॅन्टिक सीन पिक्चर मध्ये काय बोलता हो तुम्ही? त्याला अभिनय जमतो का? आणि माझ्याबरोबर जमतो. आणि मी अहो पण त्याचा अभिनय दिसला पाहिजे ना. मी घेईन ना करून. मग मी सेटवर गोट्या खेळायला येऊ का फक्त? कमाल तुम्ही चिडू नका ना प्लीज. तुम्ही चिडू नका. हे बघा मी Okay, नाही so- सांगणार असं त्या अशोकरावांना की माझं असं आहे की एक मिनिट मी तुम्हाला पैसे दिलेत. अहो 2,000 रुपये दिले तो. जास्त वेळा त्याच्यापेक्षा ऐकवलंय तुम्ही. हे फार होतंय मला नाही जमणार आहे असं हे बघा काहीतरी. तुम्हाला जमत असेल तर काम करा नाही तर माझे पैसे मला परत द्या. अरे नाही देणार पैसे तुझे परत. 2,000 रुपये परत मागते एवढा श्रीमंत नवऱ्याची बायको. हा अरे नवऱ्याच्या जीवावर अभिनय करायला अभिनयातला येतो का तुला? हा? काय हे बघ हे बघ, काय तुम्ही बघू? जास्त बोलत अरे तू आहात. मार तिकडे. अरे, मला नाही करायची तुझ्या बरोबर hello, फिल्म. excuse खड्ड्यात me, गेली मी पैसे कोणाही द्या, बरोबर करेन एक फिल्म. मिनिटं, hello. चल